नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हे हा घटक अभ्यासलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये रोमन संख्या लेखनाचे नियम देखील अगदी व्यवस्थितपणे समजून देण्यात आलेले आहेत। आपण जर व्हिडिओचा पार्ट 1 पाहिलेला नसेल तर अगोदर पार्ट 1 पाहून घ्या आणि त्यानंतर मग पार्ट 2 पहा। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10 ते 100 आणि 100 ते 1000 पर्यंत कोणती रोमन संख्या चिन्हे आहेत हे पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हांवर आधारित काही उदाहरणांचा सराव करणार आहोत। पहिलं उदाहरण आहे 97 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा। आता 97 ची आपण अगोदर फोड करू। 90 + 7 = 97। हे फक्त समजून घेण्यासाठी अशी फोड केली मी। एकदा तुम्हाला जर एवढं सगळं हे समजलं ना तर तुम्हाला हे संख्या अगदी इझिली लिहिता येईल। 90 साठी काय आहे तर 90 साठी आहे XC आणि 7 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर VII। 90 साठी आहे XC आणि 7 साठी आहे VII। आता हे 7 कसे तयार झाले? V म्हणजे 5 आणि I म्हणजे 1, मग V च्या पुढे II लिहिल्यावर किती होतात 7। हे मागील व्हिडिओमध्ये समजून देण्यात आलेले आहे। तर ही संख्या कशी तयार झाली? 90 + 7 = 97। 90 साठी आहे XC आणि 7 साठी आहे VII, म्हणून 97 ही संख्या कशी लिहितात तर XC VII। पुढचं उदाहरण आहे 21 + 18 या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे येईल? आपण अगोदर ही बेरीज करू। 8 आणि 1 9 आणि 2 आणि 1 3। 21 + 18 = 39 होतात। मग हे 39 रोमन संख्या चिन्हात कसे लिहायचे? आपण याच्या अगोदर फोड करू। 30 + 9 = 39। तर एक्झाम मध्ये असं नाही करायचं, हे फक्त समजून देण्यासाठी दिलंय मी। आपल्याला माहिती आहे 30 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर XXX। हे बघा XXX म्हणजे 30। आणि 9 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर IX। IX म्हणजे 9। XXX म्हणजे 30 आणि IX म्हणजे 9। तर 39 ही संख्या कशी लिहितात? XXX IX। पुढचं उदाहरण आहे CCC ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। आता आपल्याला माहिती आहे C म्हणजे 100 आणि इथं CCC आहे, 3 वेळा C आहे, म्हणून CCC म्हणजे किती तर 300। CCC म्हणजे 300 आणि XX म्हणजे किती 20। XX म्हणजे 20 आणि या दोघांची बेरीज करायची। 300 + 20 320। कसं केलं आपण? CCC म्हणजे 300 300 खाली लिहून घेतले आणि XX म्हणजे 20 20 पण लिहून घेतले आणि या दोघांची बेरीज केली आणि नंतर मग संख्या लिहिली। 300 + 20 320 आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 320। नेक्स्ट एक्झाम्पल आहे M + D / C × फी। आता M म्हणजे किती आपल्याला माहितच आहे। M म्हणजे 1000 आणि D म्हणजे 500 भागिले C म्हणजे किती? C म्हणजे 100 गुणिले फी म्हणजे किती तर फी म्हणजे 5। आता 1000 + 500 यांची आपण बेरीज करू। यांची बेरीज किती येते 1500। बघा 1000 + 500 = 1500 भागिले 100 गुणिले 5। ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले। 15 × 5 = 75। आता 75 ही संख्या रोमन संख्या चिन्हात आपण लिहू। अगोदर याची आपण फोड करू।
70 अधिक 5 बरोबर 75. हे फक्त समजून देण्यासाठी मी फोड केलेली आहे. इथं आपला चांगला सराव झाल्यावर आपण डायरेक्ट लिहू शकू. 70 साठी आहे एल डबल एक्स म्हणजे 70 आणि 5 साठी आहे व्ही. म्हणून मग ही संख्या कशी लिहिता येईल? 75 ही संख्या कशी लिहिता येईल? एल डबल एक्स 70 आणि 5 साठी आहे व्ही 75. एल डबल एक्स व्ही. अशा प्रकारे 75 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिता येईल एल डबल एक्स व्ही. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 अंकी सर्वात मोठी संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. आता आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. तर कोणती आहे? 99. 99 ही संख्या 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. आता ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहायची? आपण याची फोड करूया अगोदर. 90 अधिक 9 बरोबर 99. हे फक्त समजून देण्यासाठी मी फोड केलेली आहे. 90 साठी काय आहे? कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? तर XC. XC म्हणजे 90. आणि 9 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? तर IX. 90 साठी आहे XC आणि 9 साठी आहे IX. मग 99 ही संख्या 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. मग ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिली जाईल? तर XCIX. डबल एक्स व्ही आय प्लस एल डबल एक्स डिवाइड बाय IV बरोबर क्वेश्चन मार्क. आता आपल्याला हे सोडवायचे. त्यासाठी आधी आपल्याला या रोमन संख्या चिन्हांचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रूपांतर करावं लागेल. डबल एक्स म्हणजे 20. डबल एक्स म्हणजे 20 आणि VI म्हणजे 6. मग 20 अधिक 6 बरोबर 26. तर डबल एक्स VI कसं मांडायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात? 26 प्लस एल डबल एक्स. एल डबल एक्स म्हणजे 70 डिवाइड बाय IV म्हणजे 4. आता यांची आपण बेरीज करू. 26 अधिक 70 96 भागिले 4. आता याला सरळ रूप देऊया. 4 दुने 8 एक उरला 4 चोक 16. किती आलं उत्तर? 24. 24 आलं उत्तर. आता ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये आपण लिहूया. 20 साठी आहे डबल एक्स आणि 4 साठी आहे IV. तर 24 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिता येईल? डबल एक्स IV. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. x प्लस L मायनस V इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ही आहे पदावली. आता आपण काय करायचं? अगोदर या रोमन संख्या चिन्हाचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रूपांतर करून घेऊया. x म्हणजे 10, L म्हणजे 50 मायनस V म्हणजे 5. पदावली सोडवताना इथं कोणत्या इथं फक्त 2च क्रिया दिल्यात. बेरीज वजाबाकी. मग अगोदर बेरीज करून घ्यायची. 10 अधिक 50 60 वजा 5. 60 वजा 5 55 येतात. आता 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आपल्याला, कारण उत्तर रोमन संख्या चिन्हामध्येच द्यायचं आहे. 50 साठी आहे L आणि 5 साठी आहे V. मग LV म्हणजे 55. तर या पदावलीचं उत्तर काय आलं? LV. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हावर आधारित उदाहरणांचा सराव केलेला आहे. या व्हिडिओचा पार्ट 1 देखील तुम्ही जरूर पहा. त्यामध्ये रोमन संख्या चिन्हाचे नियम अगदी व्यवस्थितरित्या समजून दिलेले आहेत. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.